ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची स्ट्रॅटेजी पाहायला मिळते। कारण लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी भागामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढवणार आहेत। त्याचबरोबर या भागात माजी नगरसेवक ठाकरेंकडे असले तरी सुद्धा सगळ्या जागा युतीमध्ये शिंदे सुटणार नाहीत, तर काही जागांवर मात्र आता आपला उमेदवार देणार आहेत। दोन्ही पक्षांकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय। आपल्यासोबत गणेश कवडे जोडलेत। गणेश, या ठिकाणी आपण पाहतोय की ठाकरेंच्या बालेकिल्ल्यासाठी भाजपने वेगळी स्ट्रॅटेजी मांडलेली आहे। नेमकं काय प्रकरण आहे? नक्कीच ज्या पद्धतीने लालबाग, परळ, माहीम या भागामध्ये आहे तो ठाकरेचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो, त्या ठिकाणी ठाकरेचे आमदार देखील सध्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या जागा सगळ्या आम्हाला सोडण्यात हव्या अशी प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्याकडून मागणी होताना पाहायला मिळत होती। मात्र भाजप देखील आहे ते त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे करण्यासाठी तयार असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या भागातल्या ज्या काही जागा आता सुद्धा ठाकरेंकडे जे नगरसेवक आहेत त्यामुळे त्या समसमान जागा घेण्याची तयारी आहे ती दाखवण्यात आलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठल्याही पद्धतीने एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सगळ्या जागा सोडणार नाहीत असं जवळपास निश्चित झालेलं दिसून येत आहे। धन्यवाद गणेश, सविस्तर माहितीसाठी।